किंवा कुमारी असतील ज्या त्यांचं लग्न झालेल्यामध्ये वास्तव्यात आहेत गावामध्ये, अशा सगळ्या महिलांसाठी काही शासनाने उपाययोजना ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्टली काही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत काही योजना पोहोचत नाही, तर त्यांना काय काय योजना आहेत आणि काय काय त्यांनी त्यांना काही अडचणी असतील तर त्यांच्याकडे समस्या सोडवल्या जाव्यात हा दृष्टिकोन होता. हा विशेष कार्यक्रम इथं आयोजित केलेला आणि शासनाकडून तो उपक्रम पहिल्यांदाच आयोजित होतो. याबद्दल खरं तर शासनाचं आपण अभिनंदनच करायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचंही अभिनंदन की आपल्याला कुठेतरी गृहीत धरलं जातंय. कारण 2012ची गोष्ट आहे, 2012 तर त्यावेळी मला असं वाटतंय म्हणजे मी स्वतः अग्रणी शिक्षण फाउंडेशनची अध्यक्ष आहे. वेगवेगळ्या गावामध्ये पहिल्यांदा कार्यरत झाले. त्याच्यानंतर मला जेव्हा सामाजिक सेवेचं काम असल्यामुळे थोडीशी कार्यरत असताना एकल महिला संघटनेचं काम करत होते. त्यावेळेला बऱ्याच महिलांशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. की त्यावेळेला आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला होता 18 महिन्यासाठी आणि त्या प्रोजेक्टमधून आम्ही सरकारशी ॲडव्होकेसी करत होतो. आंतरदेशीय कॅम्पेन केलं की महिलांना दुर्लक्षित होऊ नये, त्या महिलांना दुर्लक्षित केलं जाऊ नये, त्यांच्यावरती विशेष लक्ष दिलं जावं. कारण विधवा महिला असतील तर थोडंसं अडचणीचे भाग येतात, त्यांना काही सपोर्ट सिस्टीम लागून काही वेळेला मिळत नसते, तर थोडंसं सोयी सुविधा लवकर मिळावी त्यासाठी ग्रामपंचायतीला सेपरेट रजिस्टर असावं अशी आम्ही मागणी केली आणि ती मंजुरीसाठी आपल्या ग्रामपंचायत लेवलला ही आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर काही महिलांना आपण जे कोरोनाच्या काळामध्ये अन्नधान्याचं पीक पण दिलं होतं ज्या आम्हाला पण म्हणजे ह्याच्यात हे व्हावं असं वाटत होतं. काही समाजाने मी पण कधी कधी असं म्हणजे भांगड्या तुमच्यासारख्या घातलेल्या काय मला काही जणांनी पण असं लई नावं म्हणजे ठेवलेली म्हणजे त्वाची बाबतीत नवरा असा नाही. पण आमच्यासारख्यांना भरपूर गरज आहे की मी ती राहते माझ्या घरात, माझी मुली आहेत त्या सगळ्या आणि समाज आहे का नाही भरपूर नावं ठेव, पण घरी समाज आहे का असं बघत असते. ज्या घरात व्यक्ती नाही त्या घरात लेडीजने कसं राहायचं ही प्रत्येकाला जे त्या घरातलं माहीत असतं. बाहेर जायचं म्हणलं तरी कसं जायचं ही ती लेडीजला माहीत असतं. यासाठी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी ह्या महिलांचे आदर मानते, मनापासून आभार मानते आणि अशाच योजना भरपूर राबवाव्यात आमच्या महिलांसाठी जेणेकरून एकल महिला एकल आहे असे वाटणार नाही, तिला मान मिळेल त्याबद्दल योजना राबवाव्यात ही माझी विनंती आहे. छान, टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी. अग्रणीच्या रणरागिणींनी सिला संविधानाचा नारा